बरेच दिवस मधल्या काळात जरांगे झोपून होता आणि विधानसभेमध्ये झालेली पिछेहाट ओबीसीनं दाखवलेला झटका हा जरांगेला जिवारी लागला म्हणून कुठेतरी तुळजापूरला जायचं आणि तुळजापूरला दर्शन करण्याचा जो स्टंट आहे आणि हे सगळं प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुन्हा कुठेतरी प्रकाश झोतात येण्यासाठी केलेलं कुठेतरी केविलवाना प्रयत्न आहे। आणि दुसरी गोष्ट उपोषण, जरांगेने उपोषण करावं, जरांगेने केलंच पाहिजे उपोषण। आम्ही सुद्धा करणारच आहोत ना, जरांगे उपोषणाला बसला तर आम्ही सुद्धा बसू, जरांगे आंतरवाली सराटीत बसला तर आंतरवाली सराटीत बसू, जरांगे आझाद मैदानावर गेला तर आम्ही सुद्धा आझाद मैदानावर जाऊ। कारण आता आम्ही ठरवलंय जरांगे जिथं उपोषण करीन तिथं करायचं, कारण की जरांगेला ओबीसीचं अस्तित्व संपवायचंय आणि आम्हाला ओबीसीचं भविष्य, ओबीसीचं अस्तित्व वाचवायचं, ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्हाला हा लढा सुरू ठेवायचा आहे। जरांगेंना फक्त ओबीसींच्या द्वेषापोटी आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट घालण्यासाठी शरद पवारांच्या इशाऱ्यानं, शरद पवारांना आता जी पिछाड झाली, शरद पवारांच्या पक्षाची पूर्ण निस्त नाबूद झाला, त्यामुळे शरद पवारांना आता झोप येत नाही। त्यामुळे शरद पवारांनी हा जरांगे नावाचा तुतारी वाजवायला माणूस आहे हे पिपाणी वाजवत राहील शरद पवारांची आणि महाराष्ट्रभर द्वेष पसरवण्याचं काम। आणि हे भाजपचं महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर या सरकारला कसा त्रास द्यायचा, कारण शरद पवारांचा इतिहासच असा आहे, स्वतः सरकारमध्ये नसले तर दुसऱ्या सरकारला त्यांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम शरद पवार करत असतात। शरद पवार वारंवार काही आंदोलन असतील, मोर्चे असतील, याच्या मागून काहीतरी राज्यामध्ये असंतोष निर्माण करायचा, राज्य अशांत करण्याचं काम शरद पवार करत असतात। त्यापैकीच हा येणाऱ्या काळात प्रकार आहे। परंतु जरांगे संपलेला आहे। जरांगेच्या पाठीमागे आता गरीब मराठा राहणार नाही, फक्त निजामी मराठा आणि झुंडशाही असणारे मराठी जरांगेच्या पाठीशी राहतील। कारण गरीब मराठ्यांना कळलंय की जरांगेने ईडब्ल्यूएस आता घातलेलं आहे आणि जरांगेच्या नादी लागलं तर आणखी सुद्धा गरीब मराठ्यांचं नुकसानच होणार आहे।